राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार आहे आणि त्यापूर्वी 12 नोव्हेंबर रोजी पार पडणाऱ्या असोसिएशनच्या मुंबई क्रिकेट निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे दोन्ही राजकीय विरोधक पडद्याआडून एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। कारण राजकारणामध्ये मातब्बर असलेल्या या दोन्ही नेत्यांनी क्रिकेटच्या मैदानात मात्र राजकारण होऊ नये यासाठी आपल्याच साथ सोबतींची कोंडी करण्यासाठी एक अनोखी युक्ती केल्याचं समजतं। खेळामध्ये राजकारण नको म्हणून हे दोन्ही नेते पडद्याआड एकत्र आलेले आहेत असं समजतंय। एमसीएची निवडणूक सध्या तोंडावर आहे आणि अशामध्ये अनेक इच्छुक याच्यामध्ये आहेत, पण फडणवीस आणि शरद पवारांची पडद्यामागे युती झाल्यासंदर्भातल्या चर्चा आता एकीकडे होत आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पद्मेश, काय नेमकं घडतंय या सगळ्या घडामोडींबाबत? नक्कीच आपण जर पाहिलं तर काल एमसीएचे जे क्लब मेंबर्स होते त्यांची वायबी चव्हाण सेंटर इथे बैठक झाली आणि त्या ज्या क्लब मेंबर्स होते त्यांची प्रमुख अशी मागणी होती की जो एमसीएचा जो नवीन अध्यक्ष होईल तो कुठेतरी राजकारणाचे विरहित असावा, कारण राजकारण्यांचा या एमसीए मध्ये जो वावर आहे तो खूप वाढत चालला होता। त्यामुळे कुठेतरी काही मेंबर्सची अशी हे होती की ती इच्छा होती की हा जो वावर आहे तो कमी व्हावा। त्यासाठी काल त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि काल आपण पाहिलं तर शरद पवार यांनी देखील त्या मेंबर्सना एक सांगितलं की राजकारण्यांचा वावर हा इथे जास्त कमी होतो। आपण पाहिलं की पक्षाचं राजकारण इथे चालत नाही, जे सत्ता आपल्याला शेवटी जे सत्तेवर आहेत त्यांच्याकडे जावं लागतं। आणि काल मुख्य म्हणजे आपण पाहिलं तर शरद पवार यांनी जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचं देखील कौतुक केलं। त्यांनी असं म्हणलं की स्वतः देवेंद्र फडणवीस हे कधीच या क्रिकेटमध्ये राजकारण करत नाही, सत्तेतील जरी त्यांचे लोक इकडे असतील तरी त्यांना फेवर करत नाही असं देखील स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सांगितलं। आपण जर पाहिलं ही जी निवडणूक आहे ती 12 नोव्हेंबर रोजी आहे आणि या निवडणुकीसाठी अनेक लोक इच्छुक आहेत। जितेंद्र आव्हाड असतील किंवा त्याचबरोबर प्रसाद लाड असतील किंवा अनेक इच्छुक लोक, त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांनी देखील। अगदी, आणि त्याच्यामुळे प्रत्यक्षात निवडणुकीदरम्यान काय घडतंय हे पाहणंही महत्त्वाचं आहे, औत्सुक्याचं आहे। धन्यवाद पद्मेश माहितीसाठी।